अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांनी प्रचार दौरा केला। लोणी व्यंकनाथ या गावातील कुकडीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। मात्र सुजय विखे यांनी पाणी प्रश्न सोडवण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय। यावेळी सुजय विखे यांच्या समवेत माजी मंत्री बबनराव पाचपुते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सुजय विखे म्हणाले की कुकडीच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावांना एक समान न्याय दिला जाईल, कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही, तसेच कुठल्याही शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त होणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। समस्या मांडतात 3 वर्षांमध्ये सातत्याने प्रत्येक गावामध्ये जाण्याचा माझा प्रयत्न राहिला। समोरचा उमेदवार तर एकदा सुद्धा येऊ शकत नाही, माझी दुसरी सभा आहे। शेजारच्या गावामध्ये दुपारी एवढी मोठी सभा आपण टाकळी घातगावला तर मी जाणार आहे, तिकडे मोठी सभा प्रांगणात झाली होती, तिथं काय दिलं आपण माहित नाही, लोक काय होते मलाच माहित। स्मशानभूमी तिथे स्मशानभूमी दिली तर निधीच वेळा स्मशानभूमीसाठी शासनाचा अजब कायदा आहे की माणूस मेल्यानंतर त्याची जायची सोय चांगली झाली पाहिजे म्हणून पैसा आहे, पण जिवंत राहायला पैसे नाही। इथं स्मशानभूमीला पेविंग ब्लॉक, पाण्याची टाकी, बाकडे, चांगले झाड, सगळ्यांची सोय आणि म्हणून त्या ठिकाणी निधी वाटप करत असताना 3 वर्ष जेव्हा मी या तालुक्यामध्ये फिरलो, या पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो, या भागातले प्रश्न समजून घेतले, कारण की मला माहित होतं मी 3-3.5 वर्षापूर्वी ठरवलं होतं की मला लोकसभा लढवायची आणि त्या ठिकाणी लोकसभा लढवण्यापूर्वी जेव्हापर्यंत आपण या भागातले प्रश्न समजून घेणार नाही, उद्या लोकांनी निवडून दिलं तर आपल्याला काय करायचंय माहित तर पाहिजे। आपण काय भाषण करणार आहोत, आपण लोकांना काय आश्वासन देणार आहोत, लोकांचे काय प्रश्न आहेत, समस्या काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला साधारण 3 वर्ष जातात। मी समोरच्या उमेदवारासारखा एवढा हुशार नाही की 15 दिवसांमध्येच मला नगर जिल्ह्याचे सगळे प्रश्न लक्षात आले। माझी बुद्धी कमी आहे, मी मूर्ख होतो, 13 वर्ष शिक्षण घेतलं म्हणून मला 3 वर्ष लागले। समोरचा माणूस अति हुशार असल्यामुळे त्याला 15 दिवसात साखळाही कळाली, पाण्या प्रश्न कळाला, कुकडीचं पाणी कळालं, पण त्यांनी काल सांगितलं साखळाईचं सगळं तयार आहे, फक्त मुख्यमंत्री सही बाकी का झाली। मी उगीच फुकट आंदोलन करत बसले उन्हातानच। समोरच्या माणसाला विचारून घेतलं पाहिजे होतं अगोदर की बाबा मंजुरी मिळाली तर दाखव, मग आता कुठं सही राहिली। काहीतरी भाषण करायचं, अभ्यास कुठल्या गोष्टीचा नाही आणि यांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे। हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून यांनी 4 वर्षांमध्ये फक्त 6 मिनिटं भाषण केलंय विधान भवनात। 2.5 लाख लोकसंख्येच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना 4 वर्षांमध्ये फक्त 6 मिनिटं बोलणार आमदार 18 लाख लोकांचं घरानं लोकसभेमध्ये किती मिनिटं मांडणार याचा विचार तुम्ही केला पाहिजे की तुम्हाला खरं न्याय कोण देणार आहे। आपले प्रश्न एवढे सोपे आहेत का? या नगर तालुक्याच्या पाण्या प्रश्नाबाबतीत कमी भाषण झालेत का? किती इलेक्शन पाहिले तुम्ही? याच व्यासपीठावर पाणी आणून देऊ, काळजी करू नका, पाणी येईल, मतदान टाका, पाणी आणू, ही चारी घालू, हे करू, ते करू, कुठलं पाणी कुठं चारीच्या माध्यमातून आणायचं होतं, बरोबर आहे का? हे सगळ्या भाषण होतात, तो भाषण करायला पैसे लागत नाही। पण त्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यासक खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिला, एक वैचारिक खासदार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिला, तर मी तुम्हाला खात्री देतो की मी 5 वर्षामध्ये या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर फक्त आणि फक्त पाण्या प्रश्नावरच काम करणार, दुसरं कुठलंच काम हाती घेणार, दुसरं काही कामच नाही। करायचं काय दुसरं काम करू? तर पाणी आपण आणू शकत नसेल आणि या सगळ्या गोष्टींचा वारंवार लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर लोकांना बोलवलं जाईल, कोणचं काम कुठल्या प्रगतीपथावर आहे, पुढे काय अडचण आहे, त्या ठिकाणी आवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला सांगितलं जाईल। मी तर एवढं जाऊन म्हणतो। सुजय विखे पुढे म्हणाले की श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात महत्त्वाचा कांदा प्रश्न असून सरकारकडून कांद्याबाबत न्याय देण्याचं काम झालं नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो। मात्र कांदा प्रश्न हा नैसर्गिक असून कांद्याच्या भावाचा शासनाशी कुठलाही संबंध नाही। अतिवृष्टी झाली की मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होते आणि दुष्काळ पडला की कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते। सरकारनं साखरेचा निर्यात भाव 3100 रुपये केलाय, त्यापेक्षा कमी दरानं साखर विकता येत नाही। नमस्कार, मी राजेंद्र झुंबर काकडे, लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहे। या ठिकाणी लोकसभेची निवडणूक
साधारण 23 तारखेला मतदान आहे। या मतदानावर आमच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी कुकडी प्रकल्पामध्ये पाठीमागचं रोटेशन झालं त्यावेळेस 8.5 TMC पाणी शिल्लक होतं आणि आज जे रोटेशन सुरू झालेलं आहे, श्रीगोंदा तालुक्यामध्ये आज पाणी पोहोचलेलं आहे, पण या पाण्यातून फक्त ठराविक तलाव भरण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आम्ही सर्व ग्रामस्थांनी पाडव्याच्या दिवशी एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला आहे, जर 23 तारखेपर्यंत मतदानाच्या दिवसापर्यंत आमच्या गावातील फळबागांना म्हणजे विसापूर खालील आणि कुकडी खालील या सर्व भागाला जर कुकडीचं पाणी मिळालं नाही तर हो घातलेल्या मतदानाच्या दिवशी आम्ही सर्व गावांनी एकत्र येऊन बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी कुणीही गावातील नागरिक मतदानासाठी जाणार नाही। मी आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो, आपण लवकरात लवकर याच्यावर निर्णय करून या 23 तारखेच्या आतमध्ये आमच्या फळबागांना पाणी कसं मिळेल याचं नियोजन करावं, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ ज्या आमचा निर्णय झालेला आहे बहिष्काराचा त्याच्यावर आम्ही ठाम राहू। या ठिकाणी कुठलाही नागरिक मतदान करण्यासाठी पुढे येणार नाही। यामुळे जी काही परिस्थिती उद्भवून त्या सर्व परिस्थितीला शासन जबाबदार राहील एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र असंही ते म्हणाले।